यांच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे। इतकंच नाही तर सीबीआय चौकशीची मागणी देखील सालियान कुटुंबियांनी केली आहे। पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील या याचिकेतून करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत मंत्री नितेश राणे स्वतः जोडले गेलेले आहेत। नितेश राणेजी, आपलं स्वागत। एक गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। दिशा सालियानच्या प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर सीबीआय चौकशी करा असं देखील या याचिकेत म्हटलंय। बघा, एक समजून घ्या की ही फार सरळ सोपी केस आहे। अगर ही केस सुसाइड होती, आत्महत्या होती, तर मला कळत नाही आहे की 8 जून पासून आतापर्यंत पळापळी का चालली आहे, लपवालपवी का चालली आहे, का आदित्य ठाकरेला ह्याच्यातून वाचायला लागतंय, का आदित्य ठाकरेंनी कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन याचिका केली, का त्यांची एवढी धावपळ होते। अगर सुसाइडच होती आणि त्याच्या वडील तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्याच्या ह्याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही, मग एवढी का पळापळ होते। आणि सुप्रीम कोर्टचा एक जजमेंट आला होता ज्याच्यामध्ये कोणावरही अगर बलात्कारचा अगर चार्ज असेल तर सर्वात पहिलं त्याच्यावर केस रजिस्टर करायला लागते आणि म्हणून त्या नियमानुसार केस रजिस्टर करून माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेला अटक करावी, इंट्रोगेट करावं, ज्याचं नाव या केसमध्ये आहे। जसा जो न्याय अन्य लोकांना लागतो, अन्य नागरिकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेला लावावा। त्याने अटक करून त्याला त्याचं इंट्रोगेशन करावं। आदित्य ठाकरे असतील, सूरज पंचोली असतील, डिनोमर जे पण असतील, त्यांचा अगर ह्या केसमध्ये काहीच नाही आहे तर इंट्रोगेशनमध्ये चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। आम्ही सगळ्यांचे थोबाड बंद होऊन जातील। म्हणून मला कळत नाही एवढी धावपळ काय चालली आहे। अगर आदित्य ठाकरेंना वाटतंय की बाबा ही त्यांना विश्वास आहे, वाटण्यापेक्षा त्यांना विश्वास आहे की नाही ही आत्महत्याच होती आणि त्या केसमध्ये माझं काहीच नाही, मला गोवण्यात येत आहे, माझ्यावर राजकीय आरोप होत आहेत, हे सगळं अगर त्यांना वाटत असेल तर फार सरळ सोपं आहे। त्यांनी इंट्रोगेशनच्या समोर जावं, त्यांनी खरं काय सांगावं, पुरावे द्यावेत आणि मग आम्हाला सगळ्यांना खोटं ठरवावं। एवढं सरळ सोपं आहे। आता जेव्हा दिशा सालियानचे वडील स्वतः आतापर्यंत आमच्यावर टीका टिप्पणी व्हायची की हे खोटं बोलतायत, हे राजकीय आरोप करतायत, ह्यांच्याकडे काही पुरावे नाही, आता तर दिशा सालियानचे स्वतःचे वडील बोलतायत की माझ्या मुलीचा सामूहिक बलात्काराने खून झालेला आहे। किशोरी पेडणेकर येऊन आमच्यावर दबाव टाकत होत्या जे ते मुंबईच्या महापौर होत्या तेव्हा। त्याचबरोबर आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पंचोलीचं नाव हे नितेश राणेंनी नाही घेतलं, राणे साहेबांनी नाही घेतलं, हे स्वतः दिशा सालियानच्या वडिलांनी घेतलेला आहे। आता ह्याच्यापेक्षा जास्त मोठं आपल्याला काय हवंय। म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। आदित्य ठाकरेंनी अटक करून त्याची इंट्रोगेशन करावं। आता फक्त हा विषय कोर्टाचा आहे, ह्याच्यामध्ये सरकारचा विषय काहीच नाहीये। हायकोर्ट मॉनिटर्ड सीबीआय इन्क्वायरी तिच्या वडिलांनी मागितलेली आहे। कोर्टामध्ये हे सगळ्या गोष्टी सुरू आहे। कोर्ट जसा आदेश देईल त्या पद्धतीची दिशेची कारवाई होणार। नक्कीच नितेशजी, काही